नुकतेच काँग्रेसमध्ये दाखल झालेले प्रशांत जगताप यांनी वानवडी त्यांच्या प्रभागातून उमेदवारी अर्ज जो आहे तो नगरसेवक पदासाठी भरलेला आहे. स्वतः प्रशांत दादा माझ्यासोबत आहेत. दादा, खरं तर खूप मोठ्या आणि खूप वर्षाच्या ह्याच्यानंतर तुम्ही थेट राष्ट्रवादीमधून काँग्रेसमधून आता फॉर्म भरलाय. असं काही शेवटी शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा असेल किंवा गांधी नेहरूंचा विचार असेल, याच्यामुळे काँग्रेसमध्ये जाणं मी पसंत केलं. कारण की जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये या ठिकाणी एका विचारावर मी चाललो, अर्थात तेही त्या विचारधारेवर पुढं चाललेत, पण तिथून बाहेर पडत असताना कारण काहीच नाही, बाहेर पडत असताना आपण कुठं भाजपमध्ये जातीवादी पक्षामध्ये जायचं नाही, एवढाच माइंडसेट क्लिअर होता. आणि मग या ठिकाणी पुढच्या पिढीने आपल्याला त्याच नाही का फ्रेममध्ये या ठिकाणी कायम पाहावं किंवा त्या ठिकाणी ती ओळख आपली नाही का या ठिकाणी कायम आठवणीत ठेवावी, याच्या संदर्भात याच उदात्त हेतूने मी काँग्रेसमध्ये आलो. आज काँग्रेस पक्षाच्या वतीने आयुष्यातला पहिला एव्ही फॉर्म किंवा एकूणच उमेदवारी अर्ज मी या ठिकाणी दाखल केलेला आहे. मला खात्री आहे की माझी वानवडीकर जनता, वानवडी साळुंकेकर प्रभागातील जनता ही प्रशांत जगतापनी आपल्या प्रभागासाठी, शहरासाठी, राज्यासाठी, देशासाठी जी भूमिका घेतली ती पाहून मला माझ्या पाठीशी उभं राहतील, माझं पॅनलसुद्धा निवडून आणतील आणि या ठिकाणी एक दैदीप्यमान विजय 16 जानेवारीला आपल्याला निश्चित मिळालेला दिसेल. खरं तर खूप वर्षांनी तुम्ही म्हटला की घड्याळ सोडून हाताच्या चिन्हावर तुम्ही आता लढणार आहात. हां, म्हणजे हे एक म्हणजे मी तर माइंडसेट क्लिअर होता की या ठिकाणी आपण कधीच नाही का पक्ष बदलायच्या गोष्टीच्या करायच्या नाही. पण अर्थात आयुष्यात काही असे क्षण येतात ज्यावेळेस आपल्याला एक निर्णय घ्यायचा असतो किंवा निर्णायक वळण येतं आणि ते आलं. आणि या संदर्भात पुन्हा एकदा जुना पक्ष, जुने पक्षाचे नेते यांच्या संदर्भात काहीच तक्रार नाही. आपण ज्या पक्षात आलो आहे तो पक्ष कसा वाढवायचा, त्या पक्षाच्या संघटनेसाठी अहोरात्र नाही का या ठिकाणी पूर्वीसारखाच वेळ द्यायचा, एवढंच नाही का ध्येय डोळ्यासमोर ठेवून पुढे चाललेलं आहे. एकूणच आपण पाहिलं तर हे सगळं होत असताना परत एकदा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आता तुमच्या समोर असणार आहे. त्यांची आज बोलणी जवळपास फायनल झालेलं आहे. कसं बघताय सगळ्याकडे? स्वागत आहे. मी पहिलेच सांगितलं की दोन्ही राष्ट्रवादी जिथं मी काम केलेलं आहे त्यांच्या संदर्भात मला काल, आज, उद्या कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट द्यायचं नाही. ते दोघं एकत्रित येऊन लढत असतील, आनंद आहे, स्वागत आहे. शेवटी लोकशाहीमध्ये कुणालाही एकत्रित येण्याचा, एकत्रित जाण्याचा या ठिकाणी मुभा असते. आणि मला असं वाटतं की त्यांच्या संदर्भामध्ये कुठल्या प्रकारची टिप्पणी न करता मी माझी नीतिमत्ता किंवा मी एकूणच नाही का माझं कल्चर व्यवस्थित ठेवावं. कारण की हे काही गँगवॉर नाही ना, की आपण एखाद्या गँग चित्रपटात बघतो तसं एखाद्या गँगमधून बाहेर पडलं की त्याला बाहेर पडल्यानंतर गोळ्या घालून त्याला मारलं जातं. तसं नाही ना, मी एका परिवारातून बाहेर पडलो आहे. त्यांनाही उद्या कधी आयुष्यात भेटलं तर नमस्कार प्रेमाने करता आलं पाहिजे, ही शुद्ध भावना डोळ्यात म्हणजे मनामध्ये आहे. मला खात्री आहे की त्या विश्वासानेच मी पुढे सुद्धा नाही का या ठिकाणी राजकारणात सक्रिय राहील. खरं तर जुन्या पक्षातील अनेक नेत्यांचं म्हणणं होतं की प्रशांतदादांनी पक्ष सोडायला नको होता. असं आहे की कुणीही आनंदाने अशा प्रकारचा निर्णय घेत नाही. पण शेवटी ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की एखादा निर्णय घेण्यामुळं आपण असल्यामुळं पक्षाला सुद्धा एखादा निर्णय घ्यायला आवड नका होते, त्याच आपण बाहेर पडलं पाहिजे. एखाद्या निर्णयामध्ये आपण अडकून पडून पुढच्या काळामध्ये आपले सहकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते, त्याचबरोबर मतदार यांना आपल्या संदर्भामध्ये मग हा एवढे वर्ष असं का बोलत आला, अमुक का बोलत आला, आपल्या एकूणच जी काय विचारधारा घेऊन म्हणा किंवा जी जीवन पद्धती घेऊन आपण पुढे जातोय त्या संदर्भात आपल्या संदर्भातून कुठला प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये या संदर्भात मी घेतला आहे. खरं तर तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही का हे सगळ्या घडामोडीमध्ये? खरं तर खूप काही तक्रार नाही. मुळात तुम्हाला सांगा, हे जे काही चित्र रंगवलं जातं आता रोज कोणी ना कोणी स्टेटमेंट करतं, त्याचं मला खूप आश्चर्य वाटतं. कारण की मी खूप शब्दावर ठाम होतो. मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की मी म्हणजे सगळ्या नेत्यांना, माननीय प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदेसाहेब, माझ्या जुन्या पक्षाचे आदरणीय नेत्या सुप्रियाताई सुळे यांना क्लिअरली बाबा मला बाहेर पडायची परवानगी द्या, एवढं बोलून बाहेर पडलो. बाहेर पडण्याची तारीख, वेळ सगळं सांगितलं. त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्यांना सांगितल्यानंतरसुद्धा चुकीच्या चर्चा होता कामा नये. कारण काहींना शेवटी समोर बूम आल्यानंतर प्रेस समोर जाताना काहीतरी बोलूशी वाटतं. मला एक कळत नाही, मी 26.5 वर्ष दिलेत, माझ्या आयुष्यातला खूप मोठा वेळ दिले. अगदी मिसेस हॉस्पिटलमध्ये दाखल असतानासुद्धा एका गंभीर आजारामध्ये ती आजही आजारी आहे. अशा वेळेत त्यांना वेळ दिला आहे. आणि हे असं देऊनसुद्धा मग अशा प्रकारे मला असं वाटतं की गेला ना प्रशांत जगताप, तुमच्याकडे तर खूप मोठे मोठे नेते तुमचं सगळं नाही का मोठ्या प्रकारची नाही का पदं, मंत्रीपदं घेऊन BJPमध्ये गेले, त्यांच्यावर कोणी बोलत आहे. प्रशांत जगतापने एवढा वेळ पार्टीला दिला आणि एवढं करून तुमचा कुठंही रुपयाचा चहा पिलं नसताना या ठिकाणी अशा प्रकारचं जर या ठिकाणी चुकीची चर्चा होत असेल तर मला असं वाटतं की माझ्या नाही, सगळ्याच कार्यकर्त्यांच्या भावना या दाटून येतील. मला असं वाटतं की बाहेर पडलो आहे. धन्यवाद, तुमचे आभार, मनस्वी आभार. संधी दिली त्याच्यामुळं त्या मनात सुरेख आठवण ठेवून बाहेर पडू द्यात. उगाच या संदर्भात चुकीचं स्टेटमेंट पलीकडच्या बाजूने माझ्या बाजूने दोन्हीकडे होणे, आणि मी तर करणार नाही, हे तो माझा विषय क्लिअर आहे. रोहित पवार आज सकाळी बोलताना म्हणाले की प्रशांतदादा जाण्यामागं खूप मोठं कारण आहे.
त्यांच्यासोबत गेले 100पैकी 95 कार्यकर्ते परत आले. मी त्यांच्या स्टेटमेंटचं मनापासून स्वागत करतो. जे सन्मान्य सुप्रियाताई सुळेंना, जे सन्मान्य शशिकांतजी शिंदे साहेबांना मी बोललो होतो की मी बाहेर पडल्यानंतर कधी काल आज उद्या पक्षाच्या नेत्यांवर कधी टीका टिप्पणी करणार नाही आणि करणारच नाही. म्हणजे माझ्याकडून कुठल्या प्रकारचा अवाक्षरसुद्धा निघणार नाही, कारण तसं काही झालेलं नाही. आणि दुसरा विषय की मी कुठल्या प्रकारची फोडाफोडी करणार नाही. आणि मला असं वाटतं की आज 5-6 दिवस बाहेर पडून गेल्यानंतर सुद्धा या ठिकाणी तशा प्रकारची नीतिमत्ता मी ठेवली आणि मी नका जो शब्द दिला होता किंवा शब्द दिला म्हणण्यापेक्षा मी जे मांडणी केली त्याप्रमाणे त्यांनी स्वतः सांगितलं की 95% कार्यकर्ते आमच्यावर राहिले. याचाच अर्थ प्रशांत जगताप फोडाफोडी करणारा, पक्ष पळवणारा माणूस नाही. अशा प्रकारचे एक चांगलं शिक्कामोर्तब त्यांनी स्वतःहून केलं, त्याबद्दल त्यांच्या या मी स्टेटमेंटचं स्वागत करतो. खरं तर दुसरीकडे आता थेट राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस लढत पुण्यात होणार आहे. तुम्हाला थेट आरोप करण्याची संधी पण मिळते. नाही असं आहे, मी परत एकदा सांगतो, आमचा जो काही प्रवास असेल काँग्रेसचा किंवा एकूणच नाही का आमचा जो लढा असेल तो भाजप आणि जातीवादी विचारांच्या विरोधात. असं आहे की बाकीच्या कुठल्या पक्षांवर टीका करण्यापेक्षा ज्यांच्या हातातच नाही का पुणेकरांनी 12 वर्ष सत्ता दिली, ज्यांच्या हातातच मागची 9 वर्ष पुणे महानगरपालिका, तो भाजप पक्ष आहे. खासदार भाजपचा, मॅक्सिमम आमदार भाजपचे, नगरसेवक त्यांचे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुणेकरांच्या भावनांना हात घालून भाजपला भरभरून मतदान घेऊन पुण्याचं वाटोळं केलं. त्याच्यामुळे आमची लढाई ही भाजपच्या विरोधात. कशी स्थिती राहील काँग्रेसची? आता तुम्ही गेलाय, खरं तर आता परिस्थिती आपण सगळे पाहतोय. काँग्रेस खूप मोठा पक्ष आहे. 140 वर्ष झालेत. त्याच्यामुळं काँग्रेसमध्ये खूप स्थित्यंतर काँग्रेसने पाहिली, पण काँग्रेस कधी हल्ली नाही. मला खात्री आहे की पुण्याचं गतवैभव जे आहे ते काँग्रेसमुळे होतं. ते गतवैभव पुन्हा मिळवून देण्याकरता पुणेकरांची फर्स्ट चॉईस ही काँग्रेस असेल. नक्कीच आपण पाहतोय की पुणेकरांची फर्स्ट चॉईस काँग्रेस असेल. उमेदवारी अर्ज जो आहे तो प्रशांत जगताप यांनी गेल्या अनेक वर्षाच्यात पहिल्यांदाच काँग्रेसकडून भरलेला आहे. कॅमेरामन आदर्श कटकेसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.